स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, आचे गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खिळी मिळी गदारोळे आनंदे. ध्वज पुंज गरुड टके, ध्वज पुंज गरुड टके, शृंगार निके करुनिया. तुम्ही आम्ही खिळी मिळी गदारोळे आनंदे. तुका वडे हे चिणी जवळी वाट वैकुंठाशी, वैकुंठा. तुम्ही आम्ही खिळी मिळी गदारोळे आनंदे. समचरण सरोजम सांद्र नीलावदाभम, जगननीत पाणिमंडलम दनानम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदयदोलहसं विठ्ठलं चिन्तयामि. कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुखान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यात्वय जननी देवांशी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पाया, परी केशवा
विनंती माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही केली गेली गदारोडे प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त सुप्रसिद्ध साधू श्रीमान श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि सकल मानव जातीला सोपी साधना सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणण्यासाठी म्हणजे पडेगाव गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे गेले 80 वर्ष अभ्यासप्रमाणे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ज्या महान सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाने संपन्न होतोय ते आपलं सर्वांचं श्रद्धास्थान श्री श्री 108 स्वामी रामदासजी महाराज कर्नाल हरियाणा यांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परम पूजनीय मच्छिंद्रनाथ महाराज पैठणकर यांच्या प्रेरणेने या ठिकाणी हा ज्ञानयज्ञ वागयज्ञ संपन्न होते आणि त्या ज्ञानयज्ञ वागयज्ञातील चौथ्या दिवसाची कीर्तनाची सेवा संपूर्ण सप्ताह कमिटी मंडळ माता भगिनी पुरुष वर्ग तरुण बांधव सर्वांच्या आग्रहास्तव आदरणीय आमचे परमार्थिक स्नेह हरिभक्तीपरायण किरण भाऊ संजीव भाऊ आदरणीय नाना आदरणीय आपल्या गावचे सरपंच नाना या सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेले मागील वर्षी देखील मी या ठिकाणी सेवा केली होती कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण गायनाचार्य आमचे परमार्थिक आनंदीकर दीपक महाराज सोमासे हरिभक्तीपरायण माऊली महाराज कदम मृदंगावर त्यांची साथ आहे हरिभक्तीपरायण आमचे परमार्थिक स्नेह आणि नेवासा तालुक्याचा भूषण हरिभक्तीपरायण रामेश्वरजी महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या बरोबर आलेले हरिभक्तीपरायण रमणाजी महाराज आगळे नुकतंच वारकरी शिक्षण संस्थेचे 4 वर्ष पूर्ण करून आता महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची सेवा देतात अर्थात सुंदर अशा प्रकारचा मृदंग त्यांचा तयार आहे आणि मृदंग तयार कुठं झाला सोमाशी महाराज तर साहेबराव महाराज कांबळे वैष्णव सेवाश्रम यांच्याकडे त्यांनी सेवा केली सकाळी आम्ही कार्याचे कीर्तनाकरता बरोबर होतो आणि योगायोग माझ्या बरोबर होतेच गाडीत मंडळाव त्या गाडीत पप्पादाज आपल्याला संध्याकाळ पडेगावला आहे म्हणून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये भजनी मंडळ पडेगाव लाडगाव कान्हेगाव मातापूर मालुंजा अनेक परिसरातून आलेली सर्व ही गुणीजन मंडळी हार्मोनियम वादक आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी भाऊ आढाव आज या ठिकाणी विशेष करून या उपस्थित असणाऱ्या आमच्या संपूर्णताई आणि सर्व भावी आपलं वारकरी मंडळ उद्याच्या कालखंडामध्ये आणि ही मला श्री महाराज मंडळी माझ्या लक्षात येत घेतल्यापासून नाव आठवतंय माफ करा मला मंगेश महाराज संदीप महाराज आणि सोपान महाराजांनी आदी गुरु सर्व मंडळी आपण सर्व वैष्णवी माता भगिनी पुरुष वर्ग विनेकरी सुंदर यांची सिस्टीम आहे आपले गोंधवणीचे काय नाव बनसोडे भाऊ आदी करून सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा ज्ञानयज्ञ वागयज्ञ संपन्न होतोय आणि त्या ज्ञानयज्ञातील कीर्तनाची सेवा आपण सर्वजण मिळून हनुमंतरायाचे सर्व समर्पित करणार आहोत हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय समाजाला सोपी साधना देतात आपण जर बघितलं तर या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा ही येत असतो याच मृत्यू लोकामध्ये संतही आले आणि याच मृत्यू लोकामध्ये तुम्ही आल्या या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा अवताराला येत असतो देवानं भक्तांकरता आपण बघितलं अनेक अवतार धारण केले कधी तो राम कधी कृष्ण कधी ऋषी कधी परशुराम तर तोच भगवान परमात्मा कधी देवी बनतो अनंत अवतार घेशी भक्ता कारणे
कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनेक अवतार धारण करतो आणि प्रत्येक अवतारामध्ये देव येत असताना हातामध्ये शस्त्र आणतोय आणि शस्त्राने एकच काम करतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी. तो भगवान परमात्मा सर्वावर कृपा करत नाही. वैर्यांना ज्ञानोबाला म्हणतात वैर्यावर सलोकता समीपता सायुज्यता स्वरूपता नावाची सिद्धी देतोय, परंतु त्याच्या अगोदर त्याचं ब्रीद आहे. कृष्ण कोपरी जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. अगोदर मारतो आणि मग तो सिद्धी देतोय, परंतु त्याच्या अगोदर मारतोय हे त्याचं ब्रीद. दुसरा वर्ग या मृत्यू लोकामध्ये संतांचा आहे. संत या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर समाजाला खऱ्या अर्थाने जागृती देण्याचं काम करतात. मग ते कोणत्याही जाती धर्माचे संत असो, उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया. संत मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर संत कधी कधी देवाला जाग करतात, संत कधी कधी जीवाला जाग करतात, तर संत कधी कधी तुम्हा आम्हाला जाग करतात. देवाला जाग करत असताना काल आपण मागच्या महिन्यामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये गेलो, चंद्रभागेचं स्नान केलं, वाळवंटामध्ये स्नान केल्याच्या नंतर पांडुरंगाच्या दर्शनाकरता सर्व भक्त मंडळी जात असताना साधू संतांनी देवाला जाग केलं. देवा तुमच्या दर्शनाकरता श्रामपूर, अहमदनगर, संभाजीनगर जिल्ह्यातील, नाशिक जिल्ह्यातील लोक आले, यात नाव नाही. वाळवंटापासून महाद्वार माता भगिनींना द्यावे तेवढे धन्यवाद तुझे. भरपूर अशी गर्दी, याला एकच कारण रामेश्वर महाराज 7 ते 9 कीर्तनाचे शब्द मागच्या वेळेस कीर्तन करत असताना या व्यासपीठावरून सहजच आमचा शब्द गेला. पुढच्या वर्षी या बसू द्या साऱ्याला या. मागचे जरी पुढे आले तरी चालेल, सरकारसाठी करण्यापेक्षा भाऊ मागच्या महिन्यात पुढे येऊ द्या, काय अडचण नाही. यांना सरकण्यापेक्षा मागच्या पुढे. वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. सुरवराधिक देव तुमच्या दर्शनाकरता आले, देवाला जा. सोमश महाराज आम्हाला वारकरीचा आणि भगवान परमात्म्याला जागा करत असताना संत बघा कोणत्या स्वरामध्ये जागा करतात. सकाळच्या प्रहराच्या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये आपण काकडा ऐकण्याकरता जर शिवाजी बाबावर, तर त्या काकडा परंपरेच्या चाली काही अशा गोड असतात की ते झोपी गेलेली माणसं देखील आनंदाने झोपून त्या चाली ऐकतात. का होतो मी निश्चिंतीने निजला ते हारी मानिये रे सुख आम्ही वाच पेशापुरी. देवाला जाग करतात आणि देवाला जाग करत असताना संतांचे आगाध उपकार आहेत, ते कधी कधी संतांना जाग करतात. उठा साधू संत साधा
कोणी एका वर्गाला नाही, स्त्रियांना नाही, पुरुषांना नाही, तर आपले कर्णाल महाराज आपल्या सर्वांची गुरुवारी या ठिकाणी आल्याच्या नंतर दर्शन देत असताना या आलेला श्रीमंत माणसं राहतात, त्या बाजूला गरीब माणसं राहतात, या बाजूला पापी अभक्त असा कुठल्याही प्रकारचा भेद करत नाही. आल्याच्या नंतर आईसे जागविले अवघे जन होते संचित तेही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेवासी विसरून गा. वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा. संक्रांतीला आल्याच्या नंतर या मंदिरामध्ये बसतात, बरोबर आहे ना. आणि आल्याच्या नंतर दुबळं कोण कोण आहे, जे त्यांच्या दर्शनाला येणार नाही. ते दर्शनाला आल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही का. महात्म्याच्या सत्पुरुषाच्या दर्शनानं काय फरक होतो तर तुम्ही आप सर्वजण अनुभवत आहात. ही सर्व बाल आमची तरुण मंडळ उभी आहे. सज्जनो, आज मोठा तो प्रवाद आहे. आज मनुष्य परमार्थाला लागला की चांगली चांगली मंडळी नाव ठेवत असतात. रामेश्वर महाराज आमचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सर्वांचा एक मोठा ग्रुप आहे आणि माझे सर्व मित्र बहुतांशी क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी. आणि ज्यावेळेस ते आमचे फेसबुकला फोटो टाकतात त्यावेळेस ते मोठ्या आनंदाने म्हणत असतात, महाराज तुम्हाला या धोत्राची याची लाज वाटत नाही का. माणसाला परमार्थ करणं म्हणजे लाज वाटते. खऱ्या अर्थाने ही आमचं भावी जीवन भविष्य काळ मोठा आनंदाचा आहे. ही कोणाची कृपा आहे, स्वामीजींची कृपा आहे. ही सर्व मुलं करतायत. खरं तर परमार्थ करत असताना नामदेवराव म्हणतात, मी देखील परमार्थाला लागलो त्यावेळेस घरातली लोक म्हणत होती, काय त्या गावकऱ्यांनी सप्ताह उभा केला, आमची लहान लहान मुलं अन्नदान असेल, हरिपाठ काकडा त्या ठिकाणी जातात, आमचे कुणी नव्हते आईसे हेची पिसे निवडले, काय करू पोराला घरी चट आधरी वाट देवळाची. आई वडिलांना मुलगा चांगला लाईट जीवन जगणारा, 2 महिन्याला चांगला मोबाईल बदलणारा, रात्र त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बघणारा आवडतोय. परंतु अशी तयार होणारी मुलं बहुतांशी आई वडिलांना आवडत नाही. ज्यांना आवडत असेल, धन्य माता पिता गणानी गोत्रज सर्व हसताती मजगा, गेले आचे मनुष्यपण येणे सांडिये लिलाज, विनवितो शिंपिरामा संत चरणीचे रज, संत चरणीचे रज, विठोबाचा धर्म जागो याचे चरणी लक्ष लागो. आमच्या सृष्टी मला करता टाळ्या वाजवा. कधी कधी फरक बहुत साऊंड असतात परंतु आवाज अगदी अगदी पोषक असा आवाज. मला असं वाटतं, मी आज सकाळी थोडा तब्येत व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे चांगली नव्हती आणि थोडी चिंता वाटत होती आवाजाची त्याची. परंतु तुम्हा गावकऱ्यांचं प्रेम, मंदिर आणि मंदिराचा परिसर आणि सुशोभित नियोजन आल्याच्या नंतर खरोखर माझा सर्व आजार गेला. उद्याचे जवळजवळ 2-3 सलाईन वाचले. नानाने मला सांगितलं, की किरण भाऊने सांगितलं, जवळजवळ 2000 लोकांचं अन्नदान असतं. रोजची 500 माणसं वाढून येत असतात. मागच्या वर्षी या व्यासपीठावरून हनुमंतरायांनी बोलायला लावलं असेल मला, असं मला वाटतं. हनुमंतराय म्हटल्यास त्याला एवढा संदेश देऊन जा 7 ते 9 कीर्तनाचा, आणि सर्व गावकरी मंडळीने त्या शब्दाला मान दिला. सज्जनो, खरं तर आपण बघितलं, ज्या सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपण भागामध्ये वास्तव्य करत आहोत
स्वानंद सुखनिवासी गंगाधर महाराज आणि स्वानंद सुखनिवासी नारायणगिरीजी महाराज यांनी हीच परंपरा जतन केली. भजन आणि भोजन. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, करने को निंदा, डोबने को अभिमान. ही सुंदर परंपरा या साधू संतांनी जागृत केली. आणि स्वामीजींच्या आपला विषय होता पदस्पर्शामुळे ही सर्व बालक तयार झाली. उद्याच्या भविष्य काळामध्ये आपल्याला टाळकरी पण मिळेल काय. मोठी कठीण परिस्थिती आहे. आज चांगलं वातावरण आहे. आमचे आळंदीकर आहेत, वाजवणारे आहेत, परंतु काही ठिकाणी गेल्याच्या नंतर आमचं पाकिट मोठं असतं, सर्व मोठं असतं, परंतु गायक वादाचा तुटवडा असतो. म्हणणारे नसतात. आणि म्हणणारे असले शिवाजी भाऊ तर ते कसे असतील ते मी पुढे सांगेन. आणि संतांना जागा करून झाल्याच्या नंतर संतांना कळवाळा येतो तुमचा आमचा. आई केले जरा तुझ्या स्वैताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा जना तुझ्या खुनाई. तर काय कर, दुसरी कोणती साधना या कलियुगामध्ये करू नको. सोपी साधना सांगतात. जे अवघड आहे ते सोपं करून सांगतात त्यांना संत म्हणतात. नवनाथ महाराज जे अवघड आहे ते सोपं करून सांगतात त्यांना संत म्हणतात. आणि जे सोपं आहे ते अवघड करून सांगतात त्यांना कीर्तनकार म्हणतात. सांगितलं तुका म्हणे सोपे आहे परंतु आयुष्य थोडं आहे. अल्पायुष्य मानव देह शतगणी लेते अर्धरात्र काळ मध्ये बालत्व पिडा रोगक्षय पाय पायगा. या जीवाचा उद्धार व्हावा ही कर्म संतांची आहे. अल्पायुष्यामध्ये सोपी साधना कोणती असेल, संतांनी ती जाणलं, स्वतः अनुकरण केलं आणि स्वतः त्या नामाची साधना केली. आणि तुम्हा आम्हाला सांगितलं की बाबांनो दुसऱ्या वाटेनं जाऊ नका. सर्वात सोपी साधना सांगितली. तुका सोपी आहे सर्वांनी साधू संतांनी सोपी साधना सोपे वर्मा सांगितले काळ दिंडी हाती घेवनी नाचा समाधीचे सुख गोष्टी विचारल्या तरी सांगू नये आणि काही गोष्टी मात्र न विचारता सांगाव्यात. ती गोष्ट समाजाकडे गेली. जगद्गुरु तुकोबार आहे. देव प्राप्तीची इच्छा आहे या जीवाला, परंतु जग अनुष्ठान या मार्गाने जर गेला तर देव भेटणार नाही असं नाही. देव मिळेल परंतु त्याच्याकरता कष्ट सहन करावे लागतील. याही पेक्षा कलियुगामध्ये सोपी साधना संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितली. बाबांनो दुसऱ्या मार्गाने जाऊ नका. देव पाहिजे असेल तर एकच काम करा, ते अभंगाच्या पहिल्याच्या स्वल्प
तोहार असं वाटितो अनेका घ्यारे होऊ नका रानवे विटेवरी ज्याची पाऊले समान तुझी एकदारी शुभ जाता सोपा मार्ग साधू संत सांगतात की काय करा प्रत्येका भगवान परमात्म्यानं प्रत्येकाला वाणी दिली प्रत्येकाला दिली आणि म्हणून त्या वाणीने एकच काम करा श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल प्रत्येकाला घेई 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 रे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे म्हणून गाथा मूर्तीराम मोजे महाराज राऊत ज्यावेळेस कीर्तनाचं तारखा देतात ते पाकिटावर नाही 1 कोटी जप कोणी विठ्ठल नामाचं करेल त्याला नाम साधनेला किंमत आहे आणि ते सर्वांना करता येण्यासारखं आहे ते मला म्हणता येतं अगदी शेवटची आमची माता भगिनी बसली असेल तिला म्हणता येत आमचे बंधू इकडे कोणत्या एखाद्या कोपऱ्यात बसले असतील तरी नाम साधना सर्वांना करता येते आणि सोपी साधना आहे या नाम साधनेचं ताकद जर तुम्ही बसली की काय नो हे केले ज्या भक्तांना आपल्या जीवनामध्ये अगदी आपलं टोकाची भूमिका पाहिजे असेल एकदम उज्ज्वल जीवन पाहिजे असेल त्यांनी दुसरी कोणती साधना करू नका आमच्याकडे येऊ नका फक्त घरी बसल्याच्या नंतर रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी काल आरंभिक परीक्षेमध्ये आपले भारत देशाची मुलं भारतात तिने ज्यावेळेस अजिंक्यपद प्राप्त केलं आणि तिचं मनोगत आपण ज्यावेळेस ऐकत होतो त्यावेळेस तिने काय सांगितलं मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न अवश्य केले परंतु जी काही ही बाण मारत होते त्यावेळेस मी गीतेची अक्षर भगवान परमात्म्याचा श्लोक माझ्या मनामध्ये होता देवाने सांगितलेला कर्मण्येवाधिकार असते महाबळेश्वर शुक्राचा देशामध्ये नव्हे जगामध्ये नाव होईल अशी ताकद या नामामध्ये वाचे गाऊ विठ्ठल विठ्ठल नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे म्हणून कबीर महाराज एकदा पंढरपूरमध्ये अर्थात जनाबाईची कीर्ती ऐकली आणि जनाबाईची कीर्ती ऐकल्याच्या नंतर कबीर महाराज भेटण्याकरता आले जनाबाईचा अधिकार आपण जर घेतला तर जनाबाईनं जात्यावर दळत असताना भगवान परमात्म्याला आळवावर कुठे कीर्तना करता गेले नाहीत नामदेवरायांच्या कुटुंबामध्ये 14 जणांची सेवा करत असताना पहाटी उठावं आणि पहाटी उठल्याच्या नंतर त्या जात्यावर जनाबाईनं सुंदर असे त्या अभंगामध्ये देवाला आले सुंदर माझे जाते गे फिरते सकाळी आळवत असताना देवाला आळवत नाही परंतु देवाच्या नामाला जनाबाई म्हणते देवा सासू आणि सासरा गिरतो तिसरा ओव्या गाऊ प्रकार तू रे बाळ विठ्ठला माझ्या प्रारब्धानं हा प्रपंच माझ्याकडे आलेला आहे प्रपंच सासू पुढे ठेविले तू रे बाळ विठ्ठला भोला महाराज देव पांडुरंग परमात्मा जनाबाईला दळू लागण्याकरता आले दळत असताना जनीच्या गळ्यामध्ये स्वतःचा पितांबर टाकला नवरत्नाचा हार टाकला देव सकाळी उठून निघून गेले देवाच्या गळ्यामध्ये पितांबर नाही नवरत्नाचा हार नाही चोरीला गेला राजाला बातमी माहीत झाली जनाबाईकडे सापडला आणि जनाबाईला सुळावर देण्याचं ठरवलं सुळावर देण्याचं ठरवलं परंतु सुळावर देत असताना शेवटची इच्छा विचारतात म्हणून जनाबाईला विचारलं राजानं अरे तुझी शेवटची इच्छा काय आणि मग त्या जनाबाईने
परंतु आयुष्यभर ज्या परमात्म्याचं भजन केलं त्याचं नाव घेतल्याच्या नंतर जर सुळावर जावं लागत असेल तर मला एकदा त्याचं तोंड बघू द्या. आणि जनाबाई देवासमोर आल्या, कमरेला पदर ठेवला. आमचा भगवान परमात्मा हिरण्यकशिपूला भिला नाही, रावणाला भिला नाही, कंसाला भिला नाही. तो भगवान परमात्मा आमच्या जनाबाईला आणि जिजाबाई आई साहेबाला भेट होता. कमरेला पदर ठेवला. भगवान परमात्म्याच्या अंगातून घाम आला. देव थरथर कापू लागले. रामभाऊजी महाराज गाठामोठी रामभाऊ महाराज म्हणत असतात, पितांबर देखील वरला झाला द्यायचा. आणि जनाबाईने सांगितलं, देवा अरे तुझ्याकडून काहीच लागत नाही. जनाबाईनं त्या भर दरबारामध्ये देवाला आळवलं नाही, शिव्या दिल्या. अरे विठ्ठला मायेच्या कारट्या, तो अधिकार मोठ्याला सांगितला. म्हणून बाळखेडीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो देव काही भक्तांचं भजन ऐकत नाही परंतु हसतसे शिव्या देता त्या गवळणी शिव्या देत होत्या, ते देव मात्र हसत होते. का? विठ्ठल नामाची ताकद आहे. त्या जनाबाईला भेटण्याकरता कबीर महाराज आले. पंढरपूर क्षेत्रामध्ये नामदेव महाराजांची कन्या आणि जनाबाईचं भांडण सुरू होतं. गोरोबा काकाची कन्या आणि जनाबाईचं भांडण सुरू आहे. कबीर महाराज आले, जनी किधर जाती है. जनीचं ज्यावेळेस पत्ता विचारला लोकांनी सांगितलं, जनाबाई महाराज कुठे राहतात असं विचारल्याच्या नंतर त्या गावातील लोकांनी सांगितलं, जनाबाई आणि महाराज आमच्या गावामध्ये जनी राहते म्हणे. कुठे आहे ती? ती काय भांडण करते, ती अलीकडची जी आहे पिवळ्या ड्रेसवाली ती जनाबाई. आणि कबीर महाराजांनी कपाळाला हात मारून घेतला. काशी ते पंढरपूर पायी यात्रा केली आणि या जनाबाईच्या भेटी करता आलो. ती ऐकून पश्चाताप आला. पाठीमागे फिरले. जनाबाईनं बघितलं, महाराज का बरं फिरलात? कुठून तरी बाहेरून आलेली दिसतात. तिने सांगितलं, त्यांनी सांगितलं, हो मी काशी क्षेत्रात कुठीकडे आलते. तर जनाबाई महाराजांना भेटण्याकरता आलो होतो परंतु मागे चाललो. जनाबाईने सांगितलं, तसं जाऊ नका, 7 दिवसाचा सप्ताह चालू आहे. काल्याची कीर्तनाची कीर्तनकार आज येणार नाही. महाराज तुमचं काय असेल ते मोठं पॅकेट देऊ परंतु कीर्तन करून जा. त्यांनी सांगितलं, नाही मी जनाबाईला भेटण्याकरता आलतो. अहो तुम्ही भेटा जनाबाईला परंतु आमच्या दोघातला वाद आहे. दोघी जणचा. कोणता वाद आहे? पैसा पाण्याचा नाही, आमच्या गौऱ्याचा वाद आहे. मी वेचलेल्या गौऱ्या समोरच्या भगिनीने घेतलेल्या आहेत असा माझा दावा आहे. आणि मग कबीर महाराज म्हणतात, अगं मी गौऱ्यास वाटण्याकरता या ठिकाणी आलो नाही, मी जनाबाईची. हो तेच मी सांगते, मी जनाबाई. आणि जनाबाईचं असं बघितलं त्याच्यानंतर भक्ताला कोणता वेश नसतो, भक्ताला कोणता अलंकार नसतो. जनाबाईकडे भगवा कबीर महाराज बघतात आणि जनाबाईनं दिलेलं उत्तर ऐका. जनाबाई म्हणते, महाराज गौऱ्या ओळखण्याचं एकच कारण आहे, एकच मुद्दा आहे. जी गौरी प्रत्येक गौरीनुसार जी गौरी विठ्ठल म्हणेल ती गौरी माझी आहे. आणि मग ज्या वेळेस कबीर महाराजांनी एक गौरी उचलली, एक कानाला लावली की श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आणि कबीर महाराजांना जनाबाईचा अधिकार कळाला की ज्या भगवान परमात्म्याने तुम्हा मला बोलण्याकरता मुख दिलं ती माणसं विठ्ठल म्हणत नाही परंतु संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी कण न कण विठ्ठल म्हणते. त्या गवळणी ज्यावेळेस घुसळण करत होत्या आणि संपूर्ण चित्त भगवान परमात्म्याकडे वेधलेलं होतं. घुसळण करत होत्या. घुसळण करत असताना लोणी येत नाही. भगवान परमात्मा त्यांना भेटण्याकरता आला. भगवान परमात्म्यानं निघालेलं लोणी खाऊन घ्यावं आणि लोणी येत नाही म्हणून सासूबाईनं बघावं. सुनबाई सकाळपासून घुसळण करते आहे, गेले 11 वाजले अजून लोणी येत नाही. त्यावेळेस त्या सासूबाईनं सांगावं, सुनबाई कधी गरम पाणी टाक. आताच्या सुनबाईला माहिती आमच्या घरी दूध भरपूर आहे, नवनाथ महाराजांना माहिती, आता सांगून टाक. आमच्या आईनं जरा आमच्या सर्व आमच्या एकत्रित कुटुंब आहे, बंधू आणि आहे, त्यांना सांगितलं की आज लोणी वगैरे काढता नाही येत, ते मिक्सर लावतात. आणि मग थोडी बाई आई आमची बोलली
किंवा कुरकुर कुरकुर कुर चालू होती ती येतच नाही. जी आपल्याला येत नाही ते आपण मागे केलं पाहिजे. म्हणून सुनबाईने सांगा कधी ऊन पाणी टाक, कधी गार टाकण्याचं. उन्हावणी शिळवणी घालिता लोणी निघेना, दोन्ही प्रकार करून बघितले. आणि मग ती सुनबाई हुशार होती, ती शरण आली सासूबाईला. सासूबाई तुम्ही सांगितलं मी ती केलं, परंतु लोणी काही उन्हावणी शिळवणी घालिता लोणी निघेना, काय करू सासूबाई डोळे कळेना. घुम घुम करती घुम घुम करती घुम घुम करती घुम घुम करती डेरे घुमती आनंदना गवळणी छंद छंद डोलती. का संपूर्ण चित्त भगवान परमात्म्याकडे लागलेलं होतं. वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्हाला सर्वांना सुख साधना. हा अभंग फार या बालकासारखा असताना आमच्या गावामध्ये सद्गुरू नारायणगिरी महाराज आले होते. आणि मग नारायणगिरी महाराज आल्याच्या नंतर त्यांनी हा अभंग घेतला होता. स्वल्प वाटेने त्यावेळेस चिंतन ऐकलं होतं, पण त्यांच्यासारखंही असं नाही, परंतु तसा माझा विषय आजचा वेगळा होता. परंतु आल्याच्या नंतर त्या सत्पुरुषांच्या पावनभूमीमध्ये आलेलो होत. त्यांचा शिन्नर या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये कीर्तन सोहळा, नवीन नवीन नाम सप्ताह चालू आहे. मग एक आपण त्या परंपरेला जोडलेला आहोत की ज्या वाणीनं या अभंगावर बोलले त्या बोलण्याचा प्रयत्न करू म्हणून हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. वाचे गाऊ विठ्ठल. विठ्ठल नामाची ताकद संत सांगतात. मग ती घेत असताना कोण्या जातीचा कोण्या वर्णाचा असा भेद आहे का? नाही, अजिबात नाही. भगवंताचं भजन करण्याकरता सज्जन हो, भगवान परमात्म्याने सर्वांना अधिकार दिला. संतांनी सकळासी येथे आहे एका पारड्यामध्ये शाबुराम असायचा. ते करत असताना भगवंताचं भजन करायचं. श्री संत सावता बाबा खुरपत असताना भजन करायचे. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी. आपल्या सप्ताहाचं सार्थक होईल. उद्यापासून सकाळी उठलं की कराग्रे वसते लक्ष्मी, करमुखे सरस्वती, करमध्ये गोविंदम समुद्र वसने देवी, पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे. धरणी मातेचं दर्शन घ्या. कोणत्याही 5 संतांचं नाव घ्या. कोणत्याही 5 संतांचं आपलं जीवन पवित्र होईल. आणि दिवसभर आपल्या वाणीनं श्री विठ्ठल, रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकोबाराय असे संतांचं भजन करा. ही सोपी साधना कलियुगामध्ये देव पाहण्याकरता इतरत्र कुठं जाण्याची गरज. संत मंडळी कुठेच गेली नाही. संत मंडळीने देवाला अडवलं का? तर त्यांनी असं भजन केलं की भगवान परमात्मा त्यानुसार विधी. म्हणून तो अधिकार कोणत्याही जाती धर्मातील मंडळीला. श्री संत
विठाला 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 चोखोबरायाच्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या पडव्यांनी चोखोबरायांना मारलं. नामदेवराय, जगद्गुरु तुकोबराय, ज्ञानोबराय चार भावंड ज्यावेळेस पंढरपूर क्षेत्रामध्ये गेले तर राऊळाच्या बाहेर श्री संत कबीर महाराज, श्री संत चोखोबराय, कान्होपात्रा आणि अशी 4-5 संत बसले होते. ज्ञानोबरायांनी विचारलं, का हो तुम्ही मंदिरामध्ये गेले नाही का? त्यावेळेस चोखोबरायांनी भगवान परमात्म्याला आपलं दुःख सांगत असताना एक निरुष्य कवर केला आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायांना दुःख सांगितलं, माऊली या मंदिरामध्ये आम्हा सर्वसामान्य जातीला प्रवेश नाही. तुम्ही कधी जाण्याचा प्रयत्न केला का? चोखोबरायांनी सांगितलं, माऊली जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्या पडव्यांनी मला मारलं. काय म्हणते बरवे? विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा शिव्या देती देव बाटवीला धाव घाली विठो आता चालू नको मंद. आसू अनावर झाले. माऊली रडतात म्हणून ज्ञानदादा रडू लागले. ज्ञानदादा रडतात, मुक्ताई रडू लागल्या. मुक्ताई रडतात, सोपान काका रडू लागले. सोपान काका रडतात म्हणून राऊळातला पांडुरंग रडू लागला. आणि रडत असताना नामदेवरायाने बघितलं, देवा तुम्ही रडताय. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, जगाच्या उद्धारा करता 4 भावंड वृत्ती लोकांमध्ये आले आणि या संतांना या ठिकाणी भजनाचा अधिकार नाही. आणि नामदेवरायांनी, ज्ञानोबरायांनी त्या दिवशी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. वाळवंटामध्ये कीर्तन चालू केलं. त्या कीर्तनामध्ये जनाबाई, माऊली ज्ञानोबराय, नामदेवरायांनी कीर्तन चालू केलं. त्या ठिकाणी जनाबाई माऊली ज्ञानोबराय चालू म्हणण्याकरता आणि त्या ठिकाणी त्या रावळामध्ये, त्या वाळवंटामध्ये कृपा जर कोणाची असेल तर त्या संतांची. त्या ठिकाणी दालन फुलत. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा गोकुळासी वाटी. आणि तोच हा कीर्तन सोहळा या हनुमंतरायाच्या पवित्र प्राणामध्ये होतोय की खरे उपकार जर कोणाचे असेल तर ते संतांची. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवाईसे बोले कबीर. नाचता एकची टाळी झाली चंद्र. सिस्टीमवाले आमच्या बरोबर चालतात. सर्वांना आवाज देतात, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होती संताची या भेटी. चला हो
संतांबरोबर चला. पंढरपूरचा आनंद आगळा वेगळा आहे, सर्वांनी आपण भोगला. मी माझ्यासहित तुमच्या सर्वांना विनंती करतो, आपल्याला देवानं सुंदर शरीर दिलं ना, एकदा तरी आळंदी पंढरीची वारी करा. तो आनंद काहीतरी आगळा वेगळा. म्हणून भगवान परमात्म्यानं सुंदर हात दिले. हाताचं भूषण दानामध्ये आहे, पायाचं भूषण तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे, कंठाचं भूषण भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये. वारीमध्ये जो कोणी आल्याच्या नंतर तो म्हणतो बस वारी सारखा आनंद नाही. कसं वारीमध्ये त्याग आहे. काही वारीत आल्याच्या नंतर असं ते ऐश्वर्य असतं आपल्या घरी, तसं नसतं. आता आळंदीकडून जर आपण चाललो, जर पाऊस जर आला तर पाऊस आल्याच्या नंतर त्या पावसामध्ये जवळजवळ एक वीजभर वर गेलेली असते. त्या ठिकाणी रावट्या ठोकलेल्या असतात आणि त्या रावट्यामधला सर्व चिखल आपला आपण बाजूला करायचा, त्यामध्ये नाना तरणाचा पाला टाकायचा आणि त्याच्यावर झोपायचा. हा त्याग. सकाळी उठल्याच्या नंतर बाथरूम नसतं, शावर वगैरे काही नसतं, नळाखाली आंघोळ करावी लागते, साबण अर्धी अंगालाच. आणि मग आपण भजन करायला लागल्याच्या नंतर लोक म्हणत असतात महाराज आंघोळ कशी झाली. त्याग. किती श्रीमंत माणसं असू द्या, आम्ही कधी कधी फोटो काढून घेतो लोकांचे. श्रीमंत लोक ज्यावेळेस आमच्या बरोबर येतात त्यांचा थाटमाट आम्हाला माहिती असतो घरी गेल्याच्या नंतर. आणि वारीत गेल्याच्या नंतर ज्यावेळेस पंक्तीला चहा प्यावा लागतो आणि तो चहा प्यायचा म्हटल्याच्या नंतर त्याच्याकरता बशी कप नसते, यूज अँड थ्रो कप देखील आम्ही वापरू देत नाही. त्या ठिकाणी स्वतःची प्लेट, ताट, दृश्य आणा, डोळ्यासमोर दृश्य आणा, 2 पायावर बसायचं आणि तो ताटात चहा प्यायचा. हा आनंद दुसरा संसारामध्ये कुठे. आणि मग आम्ही त्यांच्या घरच्याला फोटो टाकत असतो की जास्त आईट करायला लागले घरी तर यांना फोटो दाखवा, हे बरं आहे का. आनंद आहे वारीमध्ये. मानवी जीवनात आपल्याला दुसरं कशातच आनंद नाही. किती मोठे व्हा तुम्ही, मत कर तू अभिमान बंदे, झुटी तेरी शान रे, मत कर तू अभिमान. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए, ना रहा ना नाम बंदे, झुटी तेरी शान रे, मत कर तू अभिमान. मला असं खिळीवेळी कीर्तन करायची सवय. आम्हाला वारकरी मंडळीमध्ये राहायचं असा विषय बरोबर त्या ठिकाणी बाजूला जायचं नाही, परंतु ते अगदी प्रमाणाशीर बोलत राहायचं आणि तो कुठेतरी विषय अगदी समर्पकपणाला घेऊन टाकायचा. आमची सोय वाचे गाऊ विठ्ठल. आणि मग त्या विठ्ठलाचं नामस्मरण केल्याच्या नंतर असाध्य गोष्टी साध्य होतात. करतो का करतो, अन्यथा करतो, ही शक्ती माझ्या पांडुरंग परमात्म्याची आहे. ज्याला जे काही लागत असेल इच्छिले ते फळ देतो, त्याची नाव लावो काय विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो. आणि मग ते भगवंताचं भजन करत असताना कोणी एकट्यानं करायचं नाही, तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तुम्ही आणि आम्ही करायचं अभंगाच्या दुसऱ्याचा. तुम्ही आम्ही
सिनेमाच्या चाली म्हटलो तर ऐकणाऱ्याला पुण्य होत नाही आणि संतांची प्रमाण ही सिनेमाच्या गाण्यावर चालीवर म्हणून आहे. नवनाथ महाराज आमच्या बरोबर चालू वर्षी आळंदीला पायी सोहळ्याबरोबर आले. चालत असताना आमचं ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे नियमाचे काही वारकरी आहेत ते ठरलेलं आहे. काकडा भरून कोणा म्हणायचं वासुदेव सुरुवातीची विनवणीची अभंग पहिली बालिका माझ्याकडे असते. आणि मग ते एक दिवस नाश्त्याला बसलो आम्ही आणि नाश्त्याला बसल्याच्या नंतर ते मला म्हटले महाराज मला वाटलं तुमची दिंडी नाही चांगली असेल. म्हटलं काय झालं महाराज? म्हणजे अहो 10 दिवस झाले एखाद्या दिवशी तरी सिनेमाची चाल म्हणा ना. रोज उठला तर तुम्ही तुमच्या वारकरी चाली म्हणता. त्यांना सांगितलं 10 वर्ष नाही 10 दिवस नाही नवनाथ महाराज 400 वर्ष झाली या अभंगाला याच चाली म्हटलं. अवमान होईल आपल्याला लोक मानतील त्याच्याकरता या व्यासपीठावरून काही काम करायचं. या व्यासपीठावरून संतांना देवाला समाजाला आमच्या माता भगिनी समोर बसलेले आहेत. एकेरी शब्द तरुण वर्ग आदी अधिकारी मंडळी बसलेली आहे. आम्ही कीर्तनकार आहोत म्हणून याचा अर्थ असा नाही आम्ही खूप हुशार आहोत असं अजिबात नाही. तुम्ही सर्व मंडळी अधिकारी मंडळी असतात. कोणाचाही या व्यासपीठावरून आव्हान होणार नाही असं बोलणं वाक्याचं असावं म्हणून त्या वाक्याला देखील काही बंधन आहे. म्हणून वारकरी चालीमध्ये काही आनंद आहे. एक वारकरी चाल तुम्हाला म्हणून दाखवतो. वारकरीची चाल अशी आहे रामेश्वर महाराज की कितीही संगीत पिशाराच्या परीक्षा दिल्या असल्या तरी बंडा ताक्या कदम माऊली ही काही जी मंडळी मोठी मंडळी आहे त्या ज्या चाली म्हणतात कोणकर स्वामी आपले बोधे बाबा ते कोणालाही म्हणताय. ज्ञानी आमचा शिरोमणी ज्ञानी आमचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बापू हे आपल्याकडे काही भांडवल कमी नाही म्हणून ते गात असताना देखील तेच गावं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे हा आनंद स्वर्गामध्ये नाही. आता आपण सर्वजण कीर्तन झाल्याच्या नंतर जेवणाकरता बसणार. जेवायला बसत असताना कोणाचाही तिरस्कार करायचा नाही. आपल्या शेजारी आपल्याजवळ आली पाहिजे. आपली शेजारी आपल्याजवळ आली पाहिजे अजिबात नाही. कोणताही माणूस असो जेवायला आपल्या समोर बसला की मुक्त असते त्याला तो आनंद घेऊन घ्यायचा. वाढणाऱ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आमचे बंडा सांगत असतात पंक्ती भेटकाची मदती नको. वाढत असताना सोमशी महाराज आहेत म्हणून एक वंजूळ बुंदी त्यांना जास्त टाकायची नाही आणि कृष्ण महाराज आजच आलेत म्हणून त्यांना थोडी वाढायची असेल. सर्वांना सारखं वाढायचं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळे आनंदी सज्जनो आनंद घ्यायचा. आपल्याला एवढे संसारातले 7 दिवस आहेत म्हणून हे पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तो आनंद अगदी भेदरहित तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोडी. आपले कितीही मतभेद असले तर या हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण आलो आपण सर्व विसरून जायचे. साधू संतांनी आम्हाला सांगितलंय आज सोमवार आहे म्हणून सोमवारचा दिवस जर आपण बघितला तर उत्तर भारतामध्ये भगवान शंकराला अनेक मानणारी मंडळी आहे. इकडे आल्याच्या नंतर विष्णूला मानणारी मंडळी आहे. तुम्ही आम्ही मध्यंतरी आहोत. आपण विष्णूलाही आणि भगवान शंकराला देखील मानतो. सकाळी मोठ्या कीर्तनकाराच्या मुखातून आम्ही ऐकलं की बहुतांशी उत्तरेमध्ये सौंदर्य जास्त आहे. उत्तरेमध्ये जर आपण पंजाब हरियाणा या बाजूला गेलो उत्तर प्रदेशमध्ये तर मनुष्य देखील सुंदर स्त्रिया देखील सुंदर. इकडे दक्षिणेमध्ये गेलो तर सुंदरता कमी आहे आणि आपल्याकडे आल्याच्या नंतर थोडी मिक्सिंग आहे का. परंतु तरी
देवानं तुम्हाला मला सांगितलं हरी खरा भेद नाही नका करुवाद नाही नका करुवाद एकाचे हृदयी. म्हणून काही विष्णू भक्त म्हणतात आज सोमवार आहे, आज भगवंताचं नामस्मरण करायचं नाही, आज सोमवार आहे. आज सोमवारी देखील आपण भगवान शिवजीला विचारा. भगवान शिवजी आपला आराध्य दैवत प्रभू रामचंद्राचं नामस्मरण कर. भजन करी महादेव हरिहरा भेद नाही नका गुरुवार. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळे आनंदे. हा आनंद काही आगळा वेगळा. तुम्ही संसारामध्ये हा आनंद नाही, संतांनी हा आनंद बघितला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये गाऊनाच विठू तुझा करू अनुवाद. गाऊनाच विठू तुझा करू अनुवाद. जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद. जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद. जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा माझे मनी देखे तोचनी विठे सहित वाटुरे. आज माझे डोळ्याची पारणी फिटली. आज काय सुंदर असा आनंद आहे. म्हणून तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळे आनंदे. आणि मग हे आनंद भोगत असताना काही जबाबदाऱ्या संप्रदायानं तुमच्या आमच्यावर टाकलेल्या आहेत. त्यामध्ये ती जबाबदारी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या
ध्वज पताका ही वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. आज नानांनी मला सांगितलं की नवीच हार्मोनियम, नवाच विना खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचं हे सर्व गोष्टी जतन करणं आपलं कर्तव्य आहे. आमचे गुरुवर्य महंत भास्कर गिरजी महाराज बाबांनी जर असा टाळ खाली बघितला, आम्ही त्या ठिकाणी जर असलो तर बाबा आम्हाला खुणवत असतात, इथं काही जेवत का नुसतं टाळ देखील, कारण की टाळाची पुढे या धन. आज आमचे मृदंगाचार्य आहे बघा, ही परंपरा आमच्या संस्थेची आहे. त्या पकवानावर झूल असणं, सुंदर असं प्रसन्न असं वातावरण, म्हणून लोक नको नको तिथं प्रसन्नता ठेवतात, परंतु आपला हा संप्रदाय या ठिकाणी आपण प्रसन्न असतो. तुमच्या या धर्ममंडपामध्ये केवढी मोठी प्रसन्नता आहे. देवाला देखील मला वाटतं हनुमंतरायाला वाटत असेल या गावातून एक वर्षभर जाऊच नये, असा सप्ताह राहावा का, हा तो आनंद आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायामध्ये गिरिधर बा म्हणून एक आळंदीचे फार मोठे साधू होऊन गेले. डांगे पंचमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. आता त्यांचं 2 महिन्यापूर्वी निधन झालं. ते महाराज आळंदी पंढरीची वारी पायी करायचे. 15 दिवस पंढरपूरची वारी, पंढरपूरला पोहोचले की 15 दिवस पुन्हा रिटर्न आळंदीला. 50 वर्षे वारी केली. शरीर थकल्याच्या नंतर आदरणीय वैकुंठवासी जयराम बाबाच्या सांगण्यावरून बाबांनी सांगितलं, आता वारी करायची तर ती पायी करू नका, एसटीने. ध्वजावर मी बोलतोय. त्यावेळेस जयराम बाबाच्या खांद्यावर रामेश्वर महाराज त्या गिरिधरबाच्या खांद्यावर पताका असायची आणि पताका एवढी सांभाळायचे. वारी करत असताना पताका खांद्यावर. अनेक जुनी काही कीर्तनकार होते बघा, ती कीर्तनाला येण्याच्या वेळेस समोर त्यांच्या बरोबर पताका असायची. आणि गर्दीचा काळ आहे. एक दिवस गाडीमध्ये चढत असताना त्या गिरिधरबांची पताका गाडीमध्ये राहिली. गिरिधरबाला त्या कंडक्टरने खाली लुटून दिलं, स्टँडवर थांबले, पताका गेली, वारकऱ्यांचा प्राण गेला. गिरिधरबाने अनुष्ठान मांडलं. त्याच ठिकाणी बसले एक श्रीमंत गृहस्थ आला. वारकरी बा का रडता? त्यांनी सांगितलं, देवा माझी पताका त्या गाडीमध्ये गेली, त्या कंडक्टरने मला खाली लुटून दिलं. त्याच्याकडे गाडी होती, गाडीचा पाठलाग केला आणि गाडीमध्ये गेल्याच्या नंतर त्या कंडक्टरला सांगितलं, अरे या आमच्या वारकऱ्यांची पताका होती. त्यांनी सांगितलं ती पताका कुणीतरी या ठिकाणी घेऊन गेला. एक दुसरा मनुष्य आला आणि त्याने ती पताका घेऊन गेला. खऱ्या अर्थानं लोक म्हणत असतात, महाराज काय तुमच्या कीर्तनाला आणि काय तुमच्या अन्नदानाला चाकीता, काल आमची 400 रुपयाची चप्पल गेली. अरे बाबा, कीर्तनात आलेली लोक तुझी चप्पल नेणं करता आले नाही. कीर्तन चप्पल चोर कीर्तन वारकऱ्याला दोष देऊ नको. त्यावेळेस गिरिधरबांनी अनुष्ठान मांडलं. एक असा चालू वारकरी आला, त्यांनी ती पताका उचलली, आपल्या घरी घेऊन गेला. घरी गेल्याच्या नंतर मंडळीनं बघितलं, हे महाभाग कधी सप्त्याला नाही, कधी हरिपाठाला नाही. एवढा मोठा गावामध्ये सप्ताह चाललाय, गडगंज संपत्ती आहे, तरी देखील त्याचं ठरलेलं आहे वरग्नी 1.25 रुपये देऊ. इथं सांगत आंबळ, वरग्नी 1.25 रुपये देऊ, जेवायला 9 जण येऊ. मला माहिती तुम्हाला असं लागेल, एक जण किलो किलो खाऊ, नाही उरलत भांडायला येऊ. आपल्याकडे भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये. आणि मग त्या मंडळीने सांगितलं, अहो कोणाची पताका आणली, तो झेंडा कोणाचा आणला? त्यानं सांगितलं माझा आहे. आणि दुसऱ्याची वस्तू माझी म्हटली की आपण त्यामध्ये चोर ठरत असतो. माझं म्हणता क्षणी त्यानं तो झेंडा लिंबाच्या खोडाला ठेवला आणि घरामध्ये पाऊल टाकता क्षणी 2 तासामध्ये 24 जुलाब झाले. माझा म्हटले दुसऱ्याची वस्तू. आणि म्हणून ती मंडळी सात्विक होती. ती कीर्तन भजन करणार. तिनं सांगितलं, हो मालक, ही पताका ज्याची आणली त्याची नेऊन द्या. पताका उचलली, नेऊन देण्याकरता पत्नीचं ऐकलं का तर घायर झाला होता. पताका उचलली, जुलाब थांबले. ज्या ठिकाणावरून पताका घेतली त्या ठिकाणी पताका नेऊन दिली. कंडक्टरनं ज्या ठिकाणी आमची गिरिधरबाने अनुष्ठान मानलं होतं त्या ठिकाणी पताका घेऊन तो वारकरी आला. गिरिधरबाला जशी हरवलेल्या मुलाला
जशी हरवलेलं मूळ आईला सापडावं त्याप्रमाणे त्या वारकऱ्याला आनंद झाला आणि आल्याच्या नंतर गिरिधरवाणी त्या वारकऱ्याला आलिंगन दिलं, पताका घेतली. या माणसानं गिरिधर्वाचं दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला आमच्या साधूनं. परंतु पुन्हा प्रश्न केला, गिरिधर्वा ही पताका किती वर्षापासून सांभाळत आहात? त्यांनी सांगितलं, अरे दादा 50 वर्ष झालेत. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. 50 वर्ष झाल्याच्या नंतर आधी फक्त पायाला हात लावला होता. 50 वर्ष पताका सांभाळतोय म्हटल्याच्या नंतर साष्टांग लोध घातलं आणि मग गिरिधर्वाने असा हाताला धरला. अरे बाबा, सुरुवातीच्या प्रश्नावर तू फक्त पाय दर्शन घेतलं, आता मात्र लोटांगण घेतलं का? त्यावेळेस त्या वारकऱ्याने दिलेलं उत्तर आहे का? तो म्हणतो, महाराज 2 तास केली तर 24 जुलाब झाले. 50 वर्ष ही परंपरा तुम्ही जतन करता, काय धन्यता. सचिन हो, तुम्ही आम्ही ही परंपरा जतन करतोय त्याच्याकरता खूप मोठे कष्ट सहन करावे लागत असतात. म्हणून ज्यांनी ही परंपरा जतन केली, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा वारणाई ध्वज कुंच गरुड टके शृंगारनिके करुनिया. माणसानं नटावं, परंतु कुठं? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. माणसं लग्नाला जायचं असल्यावर असे प्रफुल्लित कपडे वगैरे घालून जातात आणि कीर्तनाला यायचं म्हटलं की रानात किस्तीत नाईट पॅन्ट घालून येतात. आणि आळंदी, पुणा, मुंबई भागामध्ये कीर्तनाला जर गेलो तर टाळकरी बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणची प्रसन्नता बघितली तर असं वाटतं कीर्तनात विना घेतल्याच्या नंतर अंगाला घाम येतो. असं वाटतं ही संगीत विशारद आहे. ते प्रसन्नता असते, कपडे वगैरे काही फेक सारं वातावरण असतं. का? तर त्यांचं ध्येय आहे आम्ही देवा करता नटतोय. म्हणून प्रसन्नतेनं देवाच्या कार्यामध्ये आलं पाहिजे. देवाच्या कार्यात शृंगारनिके करून या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण जर चांगलं प्रसन्नतेनं देवाच्या दरबारामध्ये आलो तर देवाला त्याचा आनंद वाटत असतो. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदी 7 कीर्तनाची वेळ आहे आणि माझ्याकडे आता फक्त 7 मिनिटं शिल्लक आहे. म्हणून आदर्श शिक्षक त्याला म्हणतात की जो विद्यार्थी पळून जायच्या आत शाळा सोडून देतो. मी अगदी अवघे 3 मिनिटं बोलणार आहे. पुढे अन्नदानाची सेवा आहे. परंतु त्या अगोदर रामेश्वर महाराजांनी सांगितलं, महाराज जाता जाता तुमचा पिंगळा बराच घासलाय आणि तुम्ही पिंगळा म्हणा, परंतु रामेश्वर महाराज आमच्या पिंगळ्याची फी 51,000 रुपये. आता थोडी वाढ केली आम्ही, परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ध्वज कुंच गरुड टके शृंगारनिके करुनिया. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळे आनंदी. सर्वांनी मोठ्या प्रेमानं भगवंताचं नाम चिंतन करा.
द्रव्यदान करा। या ठिकाणी मी धन्यवाद देईन ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलंय, ज्यांनी ज्यांनी द्रव्यदान केलं, ज्यांनी श्रमदान केलं। सज्जन या ठिकाणी तुम्ही मला वाटत असेल कीर्तनकाराला जे पुण्य आहे तेच पुण्य अन्नदान करणारा आहे, जे पुण्य अन्नदान करणारा आहे तेच पुण्य गायनाचार्याला आहे, जे पुण्य गायनाचार्याला आहे तेच पुण्य आमच्या मृदंगाचार्याला आहे, आणि जे पुण्य मृदंगाचार्य आहे तोच पुण्य शिष्टीमालेला आहे, जे पुण्य कीर्तनकाराला आहे। तुम्ही माता भगिनी या ठिकाणी एखादी माता सरा समर्पण करत असेल तिला तेच पुण्य। पुण्यामध्ये फळत नाही, फळ सर्वांकरता सारखंच आहे। येथे कशिक दिलेल्या अन्न कोटी कुळाचे होय उदरण, कोटी याग होती पूर्ण, हे महिमान तीर्थाचे धन्य धन्य पांडुरंग। म्हणून आपल्या वाटेला जी कोणती सेवा आहे, अहो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा कृष्ण परमात्मा स्वतः पांडवाच्या यज्ञामध्ये पत्तरवाडी उचलण्याचं काम करतोय। जगद्गुरु तुकोबा म्हणतात तुम्हाला वैकुंठाला जायचंय ना, हेच नीट आहे अभंगाच्या शेवटचे देवा
जगद्गुरु तुकोबाला म्हणतात मी त्याची वही देतो. तुका म्हणे जवळी वाट वैकुंठ. आता आपल्याला नरकाला कोणीच जाणार नाही का. तुका म्हणे हेची नीट हा पक्वादाचा आवाज ऐकला, ही प्रसन्नता, हा अन्नदान आणि एवढ्या मोठ्या आनंदाचा सोहळा तुकोबाला म्हणतात खऱ्या अर्थानं हीच वैकुंठ वाट आहे. आणि जर तुम्ही अन्नदान केलं नाही, तुम्ही केलेलं अन्नदान वाढलं नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण केलं नाही, तर जगद्गुरु तुकोबा या सृष्टीतले संत जीवाला जागा करतात यात नवल नाही. या सृष्टीतले पशु देखील जीवाला जागृती देतात की बाबा तुम्ही जर हे केलं नाही तर तुम्हाला परिणाम मात्र त्याचा भोगावा लागेल. आपण थोडं 3 मिनिटं पुढे जातोय, त्याबद्दल मी सर्वांच्या अगोदर माफी मागतो. म्हणून तो पिंगळा नावाचा पक्षी आहे, तो सर्वांना जागृती देतो. पिंगळा मादारी उजेड्या रात्रीचं दिसतं, चंद्राच्या रात्री दिसतं यात नवल नाही. त्या पिंगळ्याला पेटी मास्तर अंधाऱ्या रात्रीमध्ये दिसतं. या सप्ताहामध्ये कोण कोण आलं, कोण कोण पारायणाला बसलं, कोणी वर्गणी दिली नाही, कोण फक्त मिस कॉल देऊन जेवायला आलं, हे सर्व पिंगळ्याला. आणि पिंगळा नावाचा पक्षी सांगतो बाबा वरडाळीला तुम्ही सावध राहावे. वरडाळीला वरली आणि जाण्याच्या नंतर मध्याळीला आणि सर्वांना जागृती दिल्याच्या नंतर तो पिंगळा बाबांनो तुम्ही अन्नदान केलं नाही, पैसे दिले नाहीत, आमचं काही जाणार नाही, परंतु तुमची मात्र हडी झाल्याशिवाय राहणार. हे नादारी ऐका
काळी सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा काळी तो बांधून नेईल आणि ती एकदा की काळाने खासा टाकला तालुक्याचे आमदार आला काय खासदार आले काय अथवा आपले गावचे सरपंच आले काय मग तिथे नचले काही सत्ता संपदा आणि मग 3 वदनानं संत म्हणतात एका जनार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा महाद्वारी तुकामणीची जवळी वाट वैकुंठा गाडीमध्ये येत असताना आमच्या बरोबर आलेले आमचे अशोकराव पाटील गुंजा यांनी सांगितलं महाराज बऱ्याच दिवसाचं मी तुमचा पिंगळा ऐकला नाहीच गावकऱ्यांनी 51 दिले तर मी 25 तरी देईन म्हटलं आता नाही तेवढे झाले तर कमीत कमी 25 तरी मिळते म्हणून हे सर्व अगदी रमणीय वातावरण पाहून प्राथमिक बोलून गेलो खऱ्या अर्थानं मी नवनाथ महाराजांना माहिती मला असं वाटत होतं कीर्तनच खास करू नये थोडी तब्येत फारच हे होती परंतु तुमची सर्वांची प्रसन्नता आणि किरण भाऊनं सांगितलं महाराज आज 6 ते 8 तुमच्या शब्दाला मान मिळाला आमचा शब्द नाही आमच्या परंपरेचा शब्द हनुमंतरायानं सांगितलं बोला तुम्ही होणार आहे म्हणून मागच्या कीर्तनामध्ये मी 7 ते 9 करा असं म्हटलो तुम्ही सर्वांनी त्याला मान दिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं शतशः मी ऋणी आहे खाली सेवा हनुमंतरायाच्या चरणी थोड्या मोठ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर Hey,